नमस्कार मित्रांनो. सध्या पेट्रोलमध्ये सगळ्यात मोठा स्कॅम होत असेल ना, तो म्हणजे इथेनॉल आहे. कारण सध्या पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल ब्लेंड केलं जातं. पण प्रॉब्लेम काय आहे, की 2030 पर्यंत सरकारने टार्गेट ठेवलं होतं, की 20% इथेनॉल ब्लेंड करायचं म्हणून. पण आता सध्या काय होतंय, सगळ्याच पेट्रोल पंपावरती बघितलं तर E20 पेट्रोल भेटतंय. पण असं नाहीये, की सगळ्याच गाड्यांना E20 पेट्रोल सपोर्ट करते. गाड्या 2023 नंतरच्या गाड्या ज्या आहेत, त्याच फक्त E20 सपोर्ट करतात. त्याच्या आधीच्या गाड्या ज्या आहेत ते 2020 पर्यंत त्यांना E10 सपोर्ट करत आहे. आणि 2020च्या आधीच्या ज्या गाड्या आहेत, त्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या विदाऊट म्हणजे त्यांना इथेनॉल सपोर्ट करत नाहीत. आता प्रॉब्लेम असा झालाय, सगळ्याच पेट्रोल पंपावरती तुम्ही बघितलं तर असं कोणतंच अरेंजमेंट केली नाही की E10 सेपरेट, E20 सेपरेट आणि प्युअर पेट्रोल सेपरेट. सगळ्याच पेट्रोल पंपावरती सरसकट E20 बेस पेट्रोल मिळते. इथेनॉल जे आहे, इथेनॉलमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता असते. तर ज्या ज्या वेळेस आपण पेट्रोल भरतो त्यावेळेस हवेतून ते पाणी शोषून घेतं. आणि पाणी शोषून घेतल्यामुळे काय होतं, आपल्या पेट्रोलमध्ये किंवा पेट्रोलच्या टाकीमध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं. पाण्याचं प्रमाण वाढलं की गंज लागतो. गंज लागला की त्याच्या रबरच्या ज्या पाईप असतात, रबरच्या पाईप खराब व्हायला चालू होते. कारण इथेनॉल रेजिस्टन्स नसतं त्यांना. शिवाय सील जे असतात, सील पण खराब होतात. आणि महत्वाचं इम्पॉर्टंट म्हणजे की ज्यावेळेस आपलं कंबशन होतं, कंबशन मध्ये जर पेट्रोलमध्ये पाणी गेलं तर ते कंबशन पण प्रॉपर होणार नाही. समजलं? तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरतो. पेट्रोल भरताना आपण काळजी घेतलीच पाहिजे मित्रांनो. ज्यावेळेस जुन्या गाड्यांनी काय, जुन्या गाड्या 2020च्या आधीच्या ज्यांच्या गाड्या आहेत ना, त्यांनी प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही सर्व्हिसिंग करता त्यावेळेस पेट्रोलची टाकी चेक करणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सर्व्हिसिंग करताना त्याला सांगायलाच पाहिजे की यार पेट्रोलची टाकी एकदा चेक करून घे, कुठं लीक लीक तर होत नाही किंवा कुठं गंज लागलाय का हे चेक करा. जास्त दिवस पेट्रोल टाकीमध्ये भरून ठेवू नका. आता या सगळ्यामध्ये सरकारची भूमिका आहे की सरकारने पहिलं तर जर तुम्ही इथेनॉल ब्लेंड करताय तर ठीक आहे, तर तुम्ही E20 सेपरेट सेक्शन करा, E10 सेपरेट सेक्शन करा आणि प्युअर पेट्रोल सेक्शन वेगळा करा. हे सगळं जर केलं तर कुठेतरी फायदा होऊ शकतो. जुन्या गाड्यांना फायदा होऊ शकतो. प्युअर पेट्रोल टाकतील ते. E10 ज्यांना सपोर्ट आहे ते E10 टाकतील. ज्यांना E20 सपोर्ट आहे ते E20 टाकतील. हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. सगळ्यांना शेअर करा आणि तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका.